नमस्कार. तुम्ही रोजच चपाती खात असाल, पण मी आज तुम्हाला अतिशय पौष्टिक, आरोग्यदायी, सुपर हेल्दी आणि मऊसूत अशी मल्टीग्रेन चपाती करून दाखवणार आहे. या चपातीची खासियत म्हणजे यामध्ये मी काही सिक्रेट इंग्रेडियंट्स वापरणार आहे. त्यामुळे ही चपाती खूप टेस्टी आणि सुपर हेल्दी होईल. त्याचबरोबर या चपातीमध्ये आपण जी चपाती रोज खातो त्यापेक्षा खूप जास्त पोषण मूल्य आहेत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असणारी ही चपाती कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मल्टीग्रेन चपाती बनवण्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप बेसन घेतलं आहे. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि आता यामध्ये मी 3 सिक्रेट इंग्रेडियंट्स घातले आहेत. ते म्हणजे 1 चमचा पंपकिन सीड्स, 1 चमचा सनफ्लावर सीड्स आणि 1 चमचा फ्लॅक्स सीड्स. हे सर्व साहित्य चांगलं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे सर्व साहित्य गार करून घेतल्यानंतर त्याची मिक्सरमधून पावडर तयार करून घ्यायची आणि चपाती छान मऊसूत होण्यासाठी 1 चमचा तेल घालायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गव्हाच्या पिठामध्ये बेसन घातल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात. यामध्ये तुम्ही ओट्ससुद्धा घालू शकता. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमीच्या चपातीसाठी जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं. चपातीचं पीठ भिजवून झालेलं आहे. आता आपण याच्यावर 1 चमचा तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. बघू शकता असं सैलसर पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता ह्या पिठावर 10 मिनिटे झाकण ठेवून पीठ चांगलं भिजवून द्यायचं. 10 मिनिट झालेली आहेत. आता आपण याच्यावरचं झाकण काढूया आणि चपाती करायला घेऊया. चपाती करण्यासाठी मी इथे पोळपाट लाटणं घेतलं आहे. चपातीला लावण्यासाठी तेल घेतलं आहे, भिजवलेलं पीठ घेतलं आहे आणि चपातीला लावण्यासाठी कोरडं पीठ घेतलेलं आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता या पिठामधला एक उंडा आपण काढून घेऊया आणि हातावर किंवा पोळपाटावर चांगला असा मळून घ्यायचा. आता उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा. पीठ असं थोडंसं झटकून घ्यायचं आणि आता आपण पोळपाटावर लाटून घेऊया. अगोदर थोडीशी चपाती लाटून घ्यायची आणि आता याला थोडंसं सगळीकडे तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीने थोडंसं पीठ घालायचं वरून असं भरभरून आणि आता पुन्हा एकदा त्याची घडी घालायची आणि परत एकदा थोडंसं तेल लावायचं, परत एकदा थोडंसं पीठ टाकायचं. त्यामुळे चपाती छान फुगते आणि आता याची घडी घालून याच्या सगळ्या कडा बंद करून घ्यायच्या आणि परत एकदा ह्या चपातीला आपण पिठामध्ये कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि आता याची चपाती लाटायची आणि बघा या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची. अगोदर अशी कडेकडेने लाटणं फिरवायचं आणि जेवढा गोल आकार देता येईल तेवढं गोल आकार देऊन गोल चपाती करत राहायचं. बघू शकता या पद्धतीने. चपाती अगदी खूप पातळ किंवा खूप जाड लाटायची नाही, मध्यम स्वरूपाची लाटून घ्यायची. त्यामुळे चपाती छान फुगते आणि खूप वेळेपर्यंत नरम राहते. चपाती पोळपाटाला चिटकत आहे असं वाटलं तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने सारखं लाटणं फिरवत सगळ्या बाजूने चपाती छान लाटून घ्यायची. ही चपाती अगदी नेहमीच्या चपातीप्रमाणेच बनवायची असते, पण ही खूपच पौष्टिक आहे. तुम्ही या आठवड्यातून 2-3 वेळा करून खाऊ शकता. आपण मल्टीग्रेन ब्रेड आणतो त्यापेक्षा ही खूपच छान लागते आणि यामध्ये मी हे सुपर हेल्दी फूड वापरल्यामुळे ही चपाती खूपच आरोग्यदायी होते. तुम्ही ही चपाती नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तयार करू शकता आणि बघू शकता चपाती छान लाटून तयार झालेली आहे आणि बघा अगदी खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे. तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता. आता आपण याच्यावर ही चपाती टाकूया आणि 15 ते 20 सेकंदानंतर चपाती अशी पलटवून घ्यायची. आता पुन्हा एकदा 15 ते 20 सेकंदानंतर लगेचच चपाती उलटवून घेऊया. बघा चपाती आता छान फुगायला लागलेली आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही चपाती लाटून बघा. अगदी टम्म फुगलेली आणि मऊसूत होते. आता आपण याला तेल लावून घेऊया. दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं. तुम्हाला तेल लावायचं नसेल नाही लावलं तरी चालेल आणि आता व्यवस्थित 2-3 वेळा आलटून पालटून ही चपाती छान भाजून घ्यायची. छान असे कडेपर्यंत छान चपाती भाजून घ्यायची. उलटण्याने थोड्याशा कडा दाबून घ्यायच्या. बघा चपाती किती सुंदर झालेली आहे आणि आरोग्यदायी तर आहेच. चपाती आता छान भाजून तयार झालेली आहे.
बघू शकता अगदी छान अशी चपाती तयार झालेली आहे। आता ही चपाती आपण काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने बाकीच्या सर्व चपात्या तयार करून घेऊया। बघा अगदी मऊसूत, आरोग्यदायी, पौष्टिक आणि मऊसूत अशा चपात्या तयार झालेल्या आहे। बघा मी तुम्हाला हाताने अशी दाबून दाखवते। बघा चपाती किती छान मऊसूत झालेली आहे। तुम्ही रोज जी चपाती करता त्यापेक्षा ही वेगळी मल्टीग्रेन, पौष्टिक आणि आरोग्यदायी चपाती लोणचं, जाम किंवा कुठल्याही भाजीबरोबर खाऊ शकता। तुम्ही ही चपाती नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणासाठी नक्कीच करून बघा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।